लाडकी बहीण योजना सुरू असताना काँग्रेसच्या जवळच्या व्यक्तींनी न्यायालयात याचिका दाखल केल्याच्या मुद्द्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले। आचारसंहितेचा या योजनेशी काहीही संबंध नसल्याचा दावा करत काँग्रेसचा खरा चेहरा समोर आल्याचा आरोप त्यांनी केला। काँग्रेसने यापूर्वीही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा उच्च न्यायालयामध्ये पिटिशन केली। नाना पटोलेंचे अत्यंत जवळचे, त्यांचं नाव आता मी घेत नाही, त्यांनी हायकोर्टमध्ये पिटिशन केली। एक काँग्रेसचा नेता असं बोलला की आमचं सरकार आल्यावर आमची लाडकी बहीण योजना बंद करू। आणि आता तर काँग्रेसचा महिलाबद्दलच्या जो त्यांचा खरा उपाय तो समोर आला। खरं तर ही योजना यापूर्वी सुरू झाली, त्यामुळे आचारसंहितेचा भंग होतच नाही। लाडक्या बहिणीची योजना आधी सुरू झाली आहे, त्यामुळे या आचारसंहितेचा त्या योजनेचा संबंध नाही आहे। ती राज्य शासनाची कंटिन्यू योजना आहे। मकर संक्रांतीपूर्वी महिलांच्या विरोधात पत्र दिल्याने काँग्रेसचे महिला विरोधी धोरण उघड झाल्याचे ते म्हणाले। लाडक्या बहिणीला मकर संक्रांतीपूर्वी पैसे मिळू नये असं पत्र आणि ही निवडणूक आचारसंहिता भंग असं पत्र काँग्रेसने दिले, हे खरं तर काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाचं मोठं या ठिकाणी प्रतीक आपल्याला दिसत आहे, प्रदर्शन दिसत आहे। आणि त्यामुळे आम्ही राज्यभर याचा निषेध करतो आहे। काँग्रेसने महिलांचे पैसे थांबवण्याकरता जो आज हा अत्यंत चुकीचं पत्र निवडणूक आयोगाला दिलं, खरं तर आता आमच्या लाडक्या बहिणीच या काँग्रेसला किंचित केल्याशिवाय राहणार नाही, काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आणि काँग्रेसला खऱ्या अर्थाने जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही। राज्यभर काँग्रेस विरोधात निषेध आंदोलन सुरू असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली। 2.5 कोटी लाडक्या बहिणींचे हक्काचे पैसे रोखणे चुकीचे असल्याचे सांगत काँग्रेसच्या दबावाला लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला। आमच्याकडे 1,51,00,000 सदस्य संख्या असलेली भाजप आहे। आमच्याकडे 1,00,000 सक्रिय सदस्य असलेला कार्यकर्ता आहे। आमच्याकडे भारतीय जनता पार्टीत निर्णय झाल्यानंतर अवघ्या 8 मिनिटांमध्ये राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आम्ही पोहोचतो अशी सक्षम यंत्रणा भारतीय जनता पार्टीकडे आहे। त्यामुळे उद्यापर्यंत राज्यामध्ये लाडक्या बहिणीला 2.5 कोटी लाडक्या बहिणीपर्यंत हा विषय निश्चितपणे पोहोचेल आणि आपली मीडियाचा आहे। विजय वडेट्टीवार यांनी याआधी अनेक वेळा जय श्रीराम म्हटल्याचा उल्लेख करत बावनकुळे यांनी भाष्य केले। वडेट्टीवारनी कितीतरी वेळा त्यांच्या भाषणात जय श्रीराम म्हटलाय आणि जेव्हा ते निवडून येतात तेव्हा ते जय श्रीराम करतात लोकांना। आम्ही कधीही मताचं राजकारण करण्याकरता जय श्रीराम म्हणत नाही। आमच्या रक्तामध्ये, आमच्या मुखामध्ये, आमच्या वाणीमध्ये, आमच्या चालण्यामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जय श्रीराम आहे। आणि आम्ही म्हणूच वडेट्टीवार आम्हाला जय श्रीरामच्या घोषणेपासून दूर करू शकत नाही। वडेट्टीवार मतांच्या राजकारणासाठी आध्यात्मिक भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला। वडेट्टीवार हे मताचे राजकारण करून एका विशिष्ट समाजाच्या मताचे राजकारण करून लांगून चालन करण्याचा प्रयत्न करतात आहेत आणि जय श्रीराम आमच्या हृदयातून ते काढू शकत नाही। हा आमचा बलस्थान आहे, आमचं हृदयाचं स्थान आहे। आम्ही या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांची ही जी आमच्या आध्यात्मिक सांस्कृतिक धरोहर आहे ती आम्ही आमच्या बोलण्यात चालण्यातून कायम ठेवून वडेट्टीवारला काही लोकांचं, काही धर्माचं लांबून चालत करून मतं घेण्याकरता वडेट्टीवारशी बोलतात आहे। नागपूर आता आंतरराष्ट्रीय शहर बनत असल्याचे प्रत्यक्ष भेटीत प्रफुल्ल पटेल यांना सांगणार असल्याचे ते म्हणाले। त्यांना त्यांचा पक्ष हा मित्रपक्ष चालवत असल्यामुळे त्यांचे उमेदवार निवडून आणण्याकरता असे काही टिप्पणी त्यांनी केली असेल। प्रफुल्ल पटेलला जेव्हा एकट्यात मी बोलेल तेव्हा ते तुम्हाला सांगतील नागपूर शहर हे आंतरराष्ट्रीय शहर झाला आहे, तेव्हा तुम्ही त्यांचं टेप करून घ्या। हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधीच्या गुड लिस्ट मध्ये येण्यासाठी अशी वक्तव्य करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला। हर्षवर्धन सपकाळ सध्या राहुल गांधीच्या गुड लिस्ट मध्ये येण्याकरता त्यांचं पद जाऊ नये म्हणून ते तसे वागतात आहे। नगरपालिकेच्या वेळेस त्यांचा पराभव झाला, किंचित झाल्यात, तेव्हाच त्यांचं पद जाणार होतं। पण आता देवेंद्रजीवर भाजपवर टीका करून राहुल गांधीकडे मेरिट मिळवत आहे, बाकी काही नाही। 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे खंजीर खुपसल्याचे आरोप बावनकुळे यांनी केला। मुख्यमंत्रीपद हिसकावून राज्याची अधोगती केल्याचा ठपका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ठेवला। देवेंद्रजीच्या मुख्यमंत्री पदाच्या वेळी
पाठीत खंजीर खुपसणारे कधीच मैत्रीची भूमिका पूर्ण करू शकत नाही. देवेंद्रजीच्या पद प्रतिष्ठेला धक्का लावणारे उद्धव ठाकरे आहेत. ज्यावेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री बनण्याच्या अंतिम त्या ठिकाणी करायचा होता 2019 तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. आज मित्रत्वाची भाषा बोलणे हे या ठिकाणी मला वाटतं की त्यांच्यात सुधारणा झाली असेल कालाने, पण हेच उद्धव ठाकरे त्यांनी देवेंद्रजीच्या पाठीत खंजीर खुपसून देवेंद्रजीला सत्तेच्या बाहेर ठेवण्याचं काम केलं आणि देवेंद्रजीचं पद हिसकून या राज्याची अधोगती उद्धव ठाकरेंनी केली. आता मैत्री वगैरे शब्द हे निवडणुकीला भावनात्मक वापरावे लागतात. देवेंद्रजीच्या प्रचाराची धार कमी होईल असं त्यांना वाटतं, पण देवेंद्रजी म्हणजे डेव्हलपमेंट आहे, डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी आहे. त्यामुळे या प्रयत्नाला काही अर्थ नाही. देवेंद्र फडणवीस म्हणजे विकास असल्याचे सांगत त्यांच्या प्रचाराची धार कमी होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. भाजपच्या बंडखोर उमेदवारांबाबत देखील बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नाही, आता आम्ही खूप समजवण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्व देवेंद्रजी, मी, नितीनजी, आमचा हे व्यासपीठ या सर्वांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण ठीक आहे, आता कारवाई झाली आहे, आता वापसी नाही आणि जनतेला आता कळलं आहे की हे यांनी बंडखोरी केली आहे आणि नागपूरची जनता बंडखोरीला मत देत नाही. नागपूरची जनता ही भाजपच 120 करेल.